आणि लिटरली मला 2 मिनिटात भिजलो मी. 2 मिनिटात भिजलो लिटरली. खूप सुंदर वाटतं. एन्जॉयमेंट बोलतात ह्याला यार. कैसा लग रहा है? अंगरम करतोय. अंगरम करतोय तेवढं धुकं यायला लागले. गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला मी माझं गाव दाखवायचं होतं ना. इथून वरती माझं गाव आहे. हे घर दिसतात आहे इथूनच आहे. लगेच स्टार्ट होतं. आता सध्या खाली आलोय. बाकी दिस इज अवर विलेज. हाच रस्ता जो वरती जातो. तिकडे धबधबा वगैरे आहे बघायला. ते पण डोंगर आहे. मागच्या वेळी मंदिराचं जे शूट केलं होतं जाना मंदिर ते इथे वरती आहे. हे माझं आजू आहे, म्हणजे माझं आईचं गाव आहे. हे पप्पांचं गाव आहे. आणि खूप जबरदस्त वातावरण आहे. आणि आपण जाणार आहोत इकडे या सड्यावर. इथे वरती सडा आहे जो ढगात दिसतोय तिकडे. तुम्ही असं टेबल लँड पाचगणीमध्ये म्हणता ना, ते आमच्याकडे आहे पवन चक्की बरोबर. आता चला तिकडेच जाऊया आणि तिकडे शूट करूया. जाता जाता मी कुठे कुठे शॉट्स मारतो. बाकी तर आता वॉटरफॉलवर तर जाणार नाही, कारण आमच्याकडे इकडे वॉटरफॉलला कोणी जात नाही युजली. आता तिकडे पण शूट करतो. आणि दिस इज अवर रेड ब्युटी. मागे तर चालू झाली नव्हती पण आता चालू झाली आणि स्टार्ट झाली रनिंग मध्ये. बाकी तिकडे शूट करूया. चला वरती जाऊया फटाफट आणि शूट. हेच माझं आजू बिजू सगळं हेच. आणि हीच ती माझी वाटेवाडी. पावसात आम्ही धुके होते मग आम्ही बाहेर नाही निघालो. आता पाऊस कमी झाला मग म्हटलं चला जरा बाहेर पडावं. आणि खूप मस्त वातावरण आहे यार. खूप चिल वातावरण आहे. सगळीकडे पाणीच आहे. आता तुम्ही बघता इकडून तिकडून पाणीच तुम्हाला फ्लो बघायला भेटेल. थोड्या वेळ आधी तर खूप जास्त पाणी होतं. बट आता भाई बस काय सांगू तुम्हाला आता इथल्या क्लायमेटबद्दल यार. इथे माझा बस चालू तर कायमचं राहायला येऊ. पण इकडे रोजगारीचा जरा प्रॉब्लेम आहे यार. बिझनेस वगैरे काय असेल तर ठीक आहे, नाही तर मग खूप अवघड आहे. बाकी तो मस्त आहे. अरे बघा धबधब्यांची कमी नाही आपल्याला. पुढे धबधबा चालू होतो इकडे. वातावरण एकदम सुंदर, अप्रतिम सुंदर एकदम वातावरण आहे. बस इथे खाली थोडासा याच्यात रेंज नसते, वरती आम्हाला रेंज भेटते. मला वडा दाखवतो. ॲक्च्युली काल त्या वड्याला पाणी नव्हतं जास्त. आज बघा आज वड्याला खूप पाणी आलेलं आहे. आता आपल्याला वरती जायचे तर वरनं आमच्या इथून पण रस्ता आहे बट तिथून जात नाही आम्ही, कारण आमचा थोडासा कच्चा रस्ता आहे. इकडून घाट जातो. त्या घाट तिथून आपण वर जाऊया. बाकी आता तिकडनंच एक रूट आहे आता सध्या जो बेस्ट रूट आहे. तिकडून आपण जाणार आहे सडा वाघापूरला. खाली गाव केवली लागतं आणि त्याच्यानंतर अजून एक गाव आहे. आणि हाच तो घाट आहे जिथून आपल्याला वर जावं लागतं. ती शाळा आहे आमच्या गावची. ते आमचं गाव आहे इकडं. तर टोटली बोलायला गेलं आता अपोजिट साईडला आलो आहे. आणि हाच घाट आहे जो वरती जायला आम्हाला रूट आहे सड्यावर जायला. मगाशी पाऊस खूप होता तर मस्त क्लायमेट झाला असेल, पण जरा रिस्क पण जास्त असते. धुकं जास्त असल्यामुळं आम्हाला पण काय जास्त दिसत नाही. त्यामुळे तर वरती तर धुकं असेल, इकडे धुकं नाही आहे, डाऊनमध्ये. तर चला आता तिकडे जाऊया. कुठे कुठे शॉट्स घेतो. फायनली काय वरती आलोय बघा. काय वातावरण आहे बघा, अप्रतिम. इथे देवाचं मंदिर पण आहे तर इकडे पण मंदिरात येतो. मागे मी माऊली मंदिर शूट जे केलं होतं इकडेच केलं होतं ना, तोच इलाका हा. बस आता पावसाचा जरा नजारे बदलले. लिटरली आता पाऊस सुरू झाला आहे. लोक इकडे फिरायला येतात, फिरतात पण. दिस इज व्हॉट आय सेड. रस्ता दिसतोय गायब. अजून नाही आलं स्ट्रॉंग धुके. आता धुके इकडे यायला लागले. आता हवा चालले म्हणून धुके रनिंग मध्ये. थंडी लाग रहा इथे गावात. खरंच थंडी वाजते बाबा. थंडी वाजते हा, खरंच वाटतं. बोल. त्याच पाऊस जोरात सुरू झालाय. जोरात सुरू झालाय. आमचे गिंबल बिझनेसचे चान्सेस आहे. थोडा सांभाळून आम्हाला वापरायला लागणार आहे. आयफोनचं ठीक आहे थोडंसं नाहीये. काय बोलता आकाश? कसं लग रहा है? अंगरम करतोय.
गरम करतोय तेवढं धुकं यायला लागले. बुचुक बुचुक विघ्न आहे ना. हा हा जास्त सडावर आहे. आमची कोंबडी सिकुडली कार्टेनी. काय बघ मजा आ रहा है क्या म्हणतो मी गिरतात. हा मजा रे खेकडे असते तर पाण्यात जाणं माझं नसत. दिस इज वॉट इज इज. हे जरा मोठं पाणी आहे. हे जास्त वॉटरफॉल बनतं. आता इथून मला ते घेता येईल की नाही काम आहे. शेवाळ आहे म्हणून मी पण जास्त पुढे जात नाही. बट हे बघा हा जरा मोठा धबधबा आहे. आम्ही इकडून अँगल मारतो कारण आहे ना मला भीती वाटते. दगड सगळे सुटसुटीत असतात. तर हाच खरा वॉटरफॉल. अँड दिस इज वॉटरफॉल. हा टेक आहे खाली. या पोर्शने पाणी खाली जातं. हाच धबधबा असे तुम्हाला दिसले जातात. हे दिस इज वॉट धबधबा इज. हा आहे उलटा धबधबाचा एंट्री. तिकीट काढायला लागते का तिकीट. आकाश तिकीट काढायला लागते का विचार. तिकीट काढायला लागते का. हा 20-20 रुपये तिच्या आहे. इथे पण पैसा का छापायला सुरू केला. हा बघूनच आता 20 रुपये. आता गेट दिसत नाहीये. ऍक्च्युली काय आहे की आता हे वन विभागवाल्याने एक पॉइंट करून टाकलं की उलटा धबधबा म्हणून. आणि इथे भरपूर माणसं येतात आता विजिट करतात. आणि लिटरली मला काहीच दिसत नाही समोर. तुम्हाला दिसत असेल का नाही माहिती नाही. तर या पॉइंटवर आम्हाला काहीच दिसत नाही. आणि इतकं सुंदर वातावरण आहे ना यार. लिटरली आम्हाला गार वाटतं. आता इथे काहीच दिसणार नाही. मग ऍक्च्युली मला व्ह्यू दाखवायचा होता इथून खाली. बट आता तुम्हाला धबधबा पण नाही दिसणार. मुश्किल वाटतं आता धबधबा दिसणं. काय होतं आपल्याला आता इथून काय दिसतंय बघू. काय नाही दिसतंय काय नाही. कॅमेरामध्ये किती कॅप्चर करू शकतो. थोड्या वेळ आधी पाऊस नव्हता. आता थोडा थोडा पाऊस सुरू झालाय. त्यामुळे ना धुकं जमा झालंय. त्यामुळे आता पॉइंट दिसेल असा डाऊट वाटतोय. बट वातावरण बघा ना यार गाइस. इसे जरा तुम्हाला जिंदगी में क्या चाहिए. आम्हाला लोणावळा जायची गरजच नाही पडत. लोणावळ्यापेक्षा सुंदर गाव आहे आमचं. मला साडा वाघापूर म्हणतात. टू विजिट कधी तुम्हाला वेळ भेटला तर नक्की विजिट करा इकडे. आणि बघू दाखवतो तुम्हाला काय दिसतंय का. अपोजिट साईडला बोललो होतो ना सेम तसाच व्ह्यू आहे. बस मागाची दिशा इकडून असल्यामुळे ना जेवढा गेट होता ना सगळा इकडूनच येतो. आणि या पॉइंटवर धबधबा वगैरे बघायला आहे रिव्हर्स मध्ये. म्हणजे हवाची दिशा इकडून येण्यामुळं जे पाणी वाहून जातं इथून तेच पाणी रिटर्न माऱ्यामुळे वर येतं. मग याला उलटा धबधबा म्हणतात. आता रिटर्न येतं की नाही काय माहित बघायला लागेल. बट सेम त्या साईड ऑपोजिट साईडला असल्यामुळे तिकडे पाणी रिव्हर्स येत नव्हतं. आणि या साईडला रिव्हर्स येतं म्हणून याला उलटा धबधबा म्हटला जातो. बाकी तर काय सेमच आहे. त्या साईड जशी खाई होती तशीच इकडे पण आहे. बस याला पॉइंट बनवून ठेवला. आणि इकडे जरा धुकं जरा जास्त आहे कम्पॅरेटिव्हली त्या साईड. उलटा धबधबा पॉइंट दाखवायचं होतं ना. हाच तो उलटा धबधबा. म्हणजे जेवढं पाणी खाली उतरतं डोंगराच्या तेच रिसायकल रिव्हर्स मध्ये रिटर्न येतं बघा. हे हाच आहे उलटा धबधबा प्रकार. रिव्हर्स वॉटरफॉल. म्हणजे पावसाचं धबधब्याचं पाणी खाली उतरतंय तेच रिव्हर्स येतंय. लोक इथे दिसतात. आता तलाव हा तुम्हाला मी दाखवतो. ते आपल्या रोडवरच तलाव आहे तो. म्हणजे पाणी साठलेलं आहे तेच पाणी रिव्हर्स मध्ये इथे उलट येतं अंगावर.
तर ती पण हेच मी बोलत होतो. हेच खूप मोठं पाण्याला हेच दाखवायचं तुम्हाला. आता पाणी दिसून येत नाही कारण हवाची दिशा आली नाही. आता या हवा what it is what I want to show. तुम्हाला दिसत असेल की त्याला रिव्हर्स वॉटर म्हणतात. पाणी उलट्या दिशेने हवेमुळे येणं तुम्हाला दिसत असेल. हे बघा आणि लिटरली त्याने मला 2 मिनिटात भिजलो मी. 2 मिनिटात भिजला. लिटरली खूप सुंदर वाटतं. खरंच माझी एन्जॉयमेंट बोलतात ह्याला यार. लिटरली एन्जॉयमेंट. इतकं एन्जॉयमेंट. खरंच इतकं एन्जॉयमेंट. वाव यार. अमेझिंग आहे यार. अमेझिंग आहे. आता बघा वाऱ्याची दिशा थांबली त्यामुळं वॉटरफॉल शांत झाला. आता हवा आली की परत रिटर्न होणार. हे बघा आली परत जोरात. तिचं थोडस हा पावसामुळेच लेक सांगलाय आणि हाच तो धबधबाचा तुम्हाला दिसतंय खूप भिजलो. पावसाने म्हणजे एवढं भिजलो नव्हतं. तिथे उभं राहून 2 मिनिटं हा भाऊ तर काय चालू नाही. आपण आलो होतो. आता बघू खंडोळा मंदिरकडे जाऊ. आता इनकेस चार्जिंग राहते तर ठीक तिकडे शूट करू. नाही तर माहिती नाही ॲक्शन कॅमेरामधनं शूट करता येईल का नाही. बाकी तिकडे शूट करू. चला.